एकदा छोटे वेद सारा नटून थटून सहलीला निघाले विमानात बसून. छोट्याशा वेदची मजा होती भारी, सारा ताईची नुसती लग बघणारी. वेद आणि सारा विमानात बसले, आकाशामध्ये उडताच पोटात गुडगुडले. इकडे ढोक तिकडे ढोक, गंमतच गंमत. केशरी केशरी किरणांची त्यांना होती संगत. हळूहळू विमान खाली उतरले, वेद आणि साराला भारी आवडले. काय छोट्यांनो, गाण्यातूनच कळलं ना की आज कुठली गोष्ट सांगणार आहे ते? बरोबर, विमानाची. आणि छोट्याशा ध्रुवासाठी त्याच्या तनिष्काताईंनी ही फरमाईश केली आहे बरं का. ध्रुवला विमान खूप आवडतं ना, म्हणून. चला तर मग ऐकूया गोष्ट. विमान उडालं झुई. वेद नावाचा एक छोटासा मुलगा होता. त्याला विमान खूप खूप आवडायचं. म्हणजे खरं विमान त्यांनी पाहिलं नव्हतं, पण खेळण्यातली विमानं होती त्याच्याकडे, छोटी मोठी. आणि त्याची ताई होती ना, सारा ताई, ती की नाही वेदला कागदाचं विमान करून दाखवायची आणि उडवून पण दाखवायची. वेदला खूप मजा वाटायची. आणि विमान उडालं की तो जोरात टाळ्या वाजवायचा. हळूहळू सारा ताईंनी त्याला विमान उडवायलाही शिकवलं. मग काय, वेद सुद्धा विमान उडालं झुई असं म्हणत जमेल तसं विमान उडवायचा. सारा ताईंनी तर गाणंही तयार केलं होतं. कागदाची घडी घाला, कागदाची घडी घाला, आडवी घडी तिरकी घडी. कागदाची घडी घाला, कागदाची घडी घाला, आडवी घडी तिरकी घडी. विमान झालं तयार, विमान झालं तयार. वेद आणि सारा त्याला आकाशात उडवी, वेद आणि सारा त्याला आकाशात उडवी. दोघांचाही हा रोजचा खेळ होता. त्यांचे आई बाबा हे बघायचे आणि मग त्यांनी मुलांना खरं खरं विमान दाखवायचं ठरवलं. थोडे दिवसांनी आई बाबांनी वेद आणि साराला बोलावलं आणि सांगितलं की आपण लांब सहलीला जातोय आणि ते सुद्धा खऱ्या खऱ्या विमानात बसून. मग काय, वेद आणि साराचा एकच आरडाओरडा. दोघ जण आनंदाने नाचायला लागले. ये, विमानात बसायचं, विमानात बसायचं. आता त्यांचा सहलीला जाण्याचा दिवस उजाडला बरं का. दोघही लवकर उठून पटापट आवरून तयार. मग आई बाबा, वेद आणि सारा सगळे विमानतळावर जाऊन पोचले. तिकडे सगळंच नवीन आणि मस्त होतं. थोड्या वेळाने त्यांना विमानं दिसली. साराने वेदला दाखवलं. वेद वेद, ती बघ केवढी विमानं आहेत. वेदचा तर विमाना बघून असाच झाला होता. यामध्ये आत जाऊन बसायचं आपण? त्यांनी आईला विचारलं. आई हसली. हो मग, चला अजून खूप मजा बाकी आहे. जिना उतरून ते खाली आले. बाप रे, केवढं मोठं आहे हे विमान, सारा म्हणाली. वेद तर मान वर करून बघता बघता खालीच पडला. मग ते आत गेले बरं का विमानात. किती खुर्च्या आणि किती खिडक्या. एका खिडकीजवळ वेद बसला आणि त्याच्याजवळ आई. दुसऱ्या खिडकीपाशी सारा बसली आणि तिच्याजवळ बाबा. त्यांनी तिकीटच मुळी अशी काढली होती. मग समोर एक मावशी आली आणि तिने
खुर्चीला असलेला पट्टा कसा बांधतात ते सांगितलं. वेद आणि साराच्या मनात असंख्य प्रश्न होते. पट्टा का बांधायचा? विमान कसं उडतं? खिडकी का नाही उघडायची? हे आणि असे अनेक. आई आणि बाबा सुद्धा वेद आणि साराला समजतील अशी उत्तरं देत होते. आणि इतक्यात विमान सुरू झालं. हळूहळू वेग पकडला त्यांनी आणि मग एकदम आकाशात झेपावलं. वेद आणि साराच्या पोटात मोठा गोळा आला. पोटात कुणीतरी गुदगुल्या करतंय की काय असं वाटलं त्यांना. खिडकीतून खाली बघितलं तर काय, झाडं, घरं सगळं छोटं छोटं दिसत होतं. जसं जसं विमान वर जात होतं तसं तसं अजूनच छोटं छोटं व्हायला लागलं. आणि मग थोड्या वेळाने तर दिसेनासं झालं. मग विमान ढगातून जायला लागलं. तसं बाजूला कापूस पिंजल्यासारखे पांढरे पांढरे शुभ्र ढग दिसायला लागले. मधूनच सूर्याची किरणं पण डोकावत होती. वेद आणि साराला तर विश्वासच बसत नव्हता की त्यांचं विमान खऱ्या खऱ्या ढगातून जातंय. इतक्यात ती मगाचीच विमानातली मावशी आली आणि खूप मस्त खाऊ घेऊन आली. वेद आणि सारा लहान असल्यामुळे त्यांना चॉकलेट्स पण मिळाली बरं का. मग तर काय, दोघेही अजूनच खुश. खिडकीत बसून खाऊ खाता खाता बाहेरची गंमत बघायला फारच मजा येत होती. आता हळूहळू विमान खाली यायला लागलं. तसं परत झाडं, घरं सगळं दिसायला लागलं. आणि विमान जेव्हा जमिनीला टेकलं तेव्हा परत सारा आणि वेदच्या पोटात मोठा गोळा आला आणि गुदगुल्या झाल्या. मग विमान परत जमिनीवर जोरात जात होतं आणि हळूहळू त्याचा वेग कमी होत होत थांबलं. सगळेजण ओळीने खाली उतरले. आई, बाबा, वेद आणि सारा यांची मस्त सहल झाली. परत विमानाने सगळे घरी सुद्धा आले. पण वेद आणि साराचं विमान अजून आकाशातच होतं. तो अनुभव त्यांच्यासाठी इतका वेगळा होता की खरं तर सहलीहून परत येऊन खूप दिवस झाले होते. पण वेद आणि साराच्या विमानाच्या गप्पा आणि किस्से काही संपत नव्हते. आणि त्यांच्या खेळातही आता ढग म्हणून कापूस, छोटा छोटा खाऊ, खुर्चीला बांधायचा पट्टा हे सगळंही आलं होतं बरं का. आणि गाणं काय होतं? पटकन या चटकन बसा चला करा घाई, पटकन या चटकन बसा चला करा घाई, वेद आणि साराचं विमान उडालं झुई, वेद आणि साराचं विमान उडालं झुई. आवडली का गोष्ट तुम्हाला? वाटलं ना खऱ्या खऱ्या विमानात बसल्यासारखं?